नमस्कार. 5 सप्टेंबर 2016ला गणपतीच्याच हा काळ होता. माझं मन खूप बातम्या वगैरे ऐकून काश्मीरच्या उदास होतं आणि त्यावेळेला मी एक मेसेज घातला होता की नवस करायचा तर काश्मीरच्या 370 जावं, मुक्त व्हावं, त्या 370मधून 370च्या पाशातून, असं मी माझं मनोगत माझ्या फेसबुकच्या माझ्या अकाउंटवर घातलं होतं. आणि मी तेव्हा म्हटलं होतं मी शक्यतो कधी नवस करत नाही वगैरे, तर मला तरी असं वाटतं की सामाजिक बांधिलकी म्हणून अशा पद्धतीचा आपण सगळ्या लोकांनी घेतला पाहिजे. आणि नंतर ज्या दिवशी हा 370 हटवलं गेलं, खरंच मला वाटलं की भले मला तिथे खूप जणांची उत्तरं आली. मला नवसचा अर्थही दोघा तिघांनी समजावून सांगितला की मागण्यासाठीच नवस असतो असं नाही, आणि प्रार्थना करणं हे महत्त्वाचं असतं वगैरे. बरंच छान सल्ले वगैरे मला तिथे मिळाले. पण माझ्या मनातली गोष्ट, आणि खरं सांगू मी नवसही नव्हता केला, तो इतका म्हणजे इथे 370 हटून आज 4 वर्ष झाली तरीसुद्धा आज म्हणजे मला पुन्हा ते एक फेसबुक दाखवतं ना की तुमच्या मेमरीजमध्ये, आणि त्याच्यामध्ये ते आलं मला, आणि मला आठवण आली की इतकी एक संघटनेची म्हणजे एकत्र येऊन केलेल्या नवसाचा किंवा एकत्र येऊन केलेल्या इच्छेचा देव मान राखतो. हे मला खूप बरं वाटतं. मला जमलं तर मी त्याचा स्क्रीनशॉट नक्की फेसबुकवरचा मी घालीन की मी 2016ला काय लिहिलं होतं. आणि आज आपलं गणेशाच्या आशीर्वादाने आणि आपल्या देशातील नेत्यांच्या म्हणजे किती काम केलं आहे त्याच्यासाठी, समाजासाठी, आणि त्यामुळे 370 गेलं. आज काश्मीरच्या लोकांना सुद्धा छान जगता येतं, फ्री जगता येतं. तिथे तो जो 35A होता तो एका समाजाच्या एका घटकावर इतका अन्याय करत होता. खूप शिकूनही त्यांना फक्त भंगी काम करायला लावत होता. ह्या सगळ्यातून त्यांची मुक्तता झाली. गणराया, मी तुझी खूप आभारी आहे. आणि आपण सगळे माझं ऐकतात, तुम्हा सगळ्यांची पण खूप आभारी आहे.